नमस्कार मित्रांनो, मी निरंजन स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, काय तुम्ही एक सॅलरीड एम्प्लॉई आहात, म्हणजेच तुमची एक मंथली इन्कम आहे आणि तुम्ही त्या मंथली इन्कम मधून तुमचे डेली एक्सपेन्सेस बाजूला ठेवून थोडाफार पैसा इन्व्हेस्टमेंट करू इच्छिता, तर त्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे ते एक पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंट प्लॅन बद्दल, ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून काय करू शकता, चांगल्या पद्धतीची वेल्थ क्रिएट करू शकता, म्हणजे तुमचा पैसा तुम्ही काय करू शकता, ग्रो करू शकता. पर्टिक्युलरली आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आरडीचे फायदे काय काय आहेत, म्हणजे रिकरिंग डिपॉझिटचे फायदे काय काय आहेत. ऑलरेडी आरडी वरती मी व्हिडिओ बनवलेला आहे की आरडी म्हणजे काय, आरडीचं अकाउंट आपण कुठे कुठे ओपन करू शकतो, आरडी मध्ये आपण किती अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करू शकतो, त्यावरती किती इंटरेस्ट आपल्याला मिळू शकतो. परंतु पर्टिक्युलरली या व्हिडिओमध्ये आपण फोकस करणार आहोत की आरडी मध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट करत असू तर आरडीचे आपल्याला वेगवेगळे फायदे काय आहेत. कारण हे फायदे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे. जर तुम्ही हे फायदे ऐकलात तर तुम्ही खरंच आरडी मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात कराल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण तुम्हाला समजेल की नेमके कुठले कुठले असे फायदे आहेत रिकरिंग डिपॉझिट म्हणजे आरडी मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूयात. परंतु व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मुळे विसरू नका, कारण अशाच नवनवीन अपडेट्स मी तुम्हाला देत राहतो. तर मित्रांनो, व्हेरी फर्स्ट आणि व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, आपण नेमकं इन्व्हेस्टमेंट करतो कशाला, म्हणजेच काय की आपण अशा टाईपचा इन्व्हेस्टमेंट प्लॅन बघतो जिथे आपल्याला चांगल्या पद्धतीचा इंटरेस्ट रेट मिळावा. म्हणून या आरडी मध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर यामध्ये आपल्याला एक हाय इंटरेस्ट रेट मिळू शकतो. जर तुम्ही सेव्हिंग अकाउंट मध्ये जर तुम्ही पैसे डिपॉझिट करत असाल, म्हणजे तिथे जर तुम्ही पैसे ठेवत असाल तर तुम्हाला तिथे मॅक्सिमम 3-4 पर्सेंटचा तिथे इंटरेस्ट रेट मिळू शकतो. परंतु जर तुम्ही आरडी मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर आरडी मध्ये तुम्हाला यापेक्षा डबल इंटरेस्ट रेट मिळू शकतो. म्हणजेच तो किती मिळू शकतो, 7%, 8% मिळू शकतो. हालाकी हे डिपेंड असतं प्रत्येक बँकवरती किंवा पोस्ट ऑफिसवरती की ते तुम्हाला जेव्हा तुम्ही आरडीचं अकाउंट ओपन करता तेव्हा तुम्हाला किती ते इंटरेस्ट देतात त्यावरती डिपेंड करतं. परंतु तुम्हाला यामध्ये 7-8%चा काय मिळू शकतो, इंटरेस्ट रेट अॅन्युअली मिळू शकतो मित्रांनो. तर हा एक महत्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट फायदा होता आरडी मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा. दुसरा फायदा आहे मित्रांनो तो सेव्हिंगचा. म्हणजेच जर तुम्ही एक डिसिप्लिन वेने सेव्हिंग करायचा विचार केला असाल, म्हणजे तुमची एक मंथली इन्कम येते आणि तुमचा जो डेली एक्सपेन्सेस आहे किंवा मंथली एक्सपेन्सेस बाजूला ठेवून त्यामधून तुम्ही काही पैसे सेव्ह करत असाल तर तो चांगल्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता. म्हणजे एक तुम्हाला एक डिसिप्लिन म्हणजे एक हॅबिट किंवा एक तुमची एक हॅबिट बनून जाईल की मंथली आपण काय करू शकतो की माझा जो डेली एक्सपेन्सेस आहे तो बाजूला ठेवून मी काय करू शकतो, यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. म्हणून जर तुम्ही आरडी मध्ये इन्व्हेस्टमेंट केला तर तुम्ही तुमचा जो पण खर्च आहे तो काढून त्यामधून जे पण पैसे तुम्ही सेव्ह केले असाल तो तुम्ही डिसिप्लिन वेने काय करू शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता. डिसिप्लिन वेने सेव्हिंग करणं म्हणजेच काय मित्रांनो, आपले काही लॉंग टर्म गोल असतात किंवा काही शॉर्ट टर्म गोल असतात. म्हणजे लॉंग टर्म गोल म्हणजेच काय की मला घर घ्यायचंय किंवा मला कुठलं तरी एक मोठं काम करायचंय जेणेकरून मला माझी एक वेल्थ प्रॉपरली क्रिएट होईल, किंवा काही आपण आपले चिल्ड्रन जे असतात त्यांच्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी काही पैसा आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो, तर ते आपण काय करू शकतो, यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तिसरा फायदा आहे आरडी मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा जो की फ्लेक्सिबिलिटी. म्हणजेच काय, यामध्ये आपल्याला जेव्हा इन्व्हेस्टमेंट करायचे असते तर तिथे आपल्याला एक फ्लेक्सिबिलिटी मिळते. म्हणजेच आपल्याकडून जेवढी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करता येईल तेवढी अमाऊंट आपण यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. म्हणजे तो 100 रुपये असेल, 200 रुपये असेल, 300 रुपये असेल, जेवढी अमाऊंट आपण इन्व्हेस्टमेंट करायची किंवा करू शकतो तेवढी अमाऊंट आपण काय करू शकतो, इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी यामध्ये कुठल्याही प्रकारची लिमिट नाही. तुम्हाला जेवढ्या पद्धतीने किंवा जेवढी अमाऊंट तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तेवढी अमाऊंट तुम्ही काय करू शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्यानंतर एक इम्पॉर्टंट फायदा आहे की आरडीचं अकाउंट जे आहे ते आपण घरबसल्या म्हणजे आपल्या मोबाईलचा युज करून काही बँकिंग जे ऍप्लिकेशन्स आहेत त्यामध्ये इझिली ओपन करू शकतो. म्हणून हा एक इम्पॉर्टंट फायदा आहे की घर बसल्या किंवा स्वतःचा मोबाईल युज करून आपण काय करू शकतो, आपला जो पोर्टफोलिओ आहे तो मॅनेज करू शकतो किंवा त्यामध्ये आपण प्रॉपरली आपलं जे आरडीचं अकाउंट आहे ते ओपन करू शकतो. नेक्स्ट फायदा आहे मित्रांनो की इन्व्हेस्टमेंट आपल्याला किती वर्षासाठी करायचं आहे ते आपल्या हातामध्ये असतं. कोण काय करू शकतं की 6 महिन्यासाठी इन्व्हेस्टमेंट करतोय आरडी मध्ये, कोणाला वाटतं की 10 वर्षासाठी करायचं आहे. तर एक फ्लेक्सिबल टेन्युअर आपल्या हातामध्ये असतं. आपण काय करू शकतो, स्वतः डिसाईड करू शकतो की मला मंथली एवढे पैसे आरडी मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, तर आपण काय करू शकतो, तेवढी अमाऊंट तेवढ्या वेळेकरता तेवढ्या कालावधी करता काय करू शकतो, इन्व्हेस्टमेंट करू शकतो. म्हणून एक इम्पॉर्टंट फायदा आहे की टेन्युअर. म्हणजेच काय, काही काही असे म्युच्युअल फंड आहे की तिथे असतो लॉक इन पिरियड. म्हणजेच काय की आपण तो पैसा आपण तिथून काढू शकत नाही जोपर्यंत तो लॉक इन पिरियड पूर्ण होत नाही किंवा ती मॅच्युरिटी पिरियड खतम होत नाही. म्हणून इथे आपल्याला एक फ्लेक्सिबिलिटी मिळत असते की आपल्या लिमिटेशन्सच्या अकॉर्डिंग आपण काय करू शकतो, आपला टेन्युअर डिसाईड करू शकतो आणि तिथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर हा एक इम्पॉर्टंट फायदा होता मित्रांनो.
आणि नेक्स्ट आणि इम्पॉर्टंट फायदा आहे की यावरती आपल्याला कंपाऊंडिंग इंटरेस्ट मिळत असतो. म्हणजेच काय, एव्हरी इयर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, परंतु तुमचा जो पण इंटरेस्ट ऑलरेडी डिसाईड झालेला असेल, म्हणजे 7.1 असेल किंवा 7.5 असेल, जो पण इंटरेस्ट असेल, तर त्यावरती आपल्याला काय होत असतो, आपली कंपाऊंडिंग इंटरेस्टच्या अकॉर्डिंग आपला जो मॅच्युरिटीवरती, म्हणजे जो पिरियड, ज्या पिरियडसाठी तुम्ही अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करताय, तर मॅच्युरिटीवरती जी पिरियड, जो पण अमाऊंट मिळेल तुम्हाला ती चांगल्या पद्धतीची मिळू शकते. तर हे होते वेगवेगळे बेनिफिट्स, म्हणजे फायदे, जे की आपण रिकरिंग डिपॉझिटमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यावर आपल्याला मिळू शकते. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा हे वेगळे फायदे घेऊ शकता जर तुम्ही आरडी मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर. म्हणजेच काय, की यामध्ये तुम्हाला रिस्क सुद्धा भेटणार नाही, यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीची फ्लेक्झिबिलिटी पण मिळेल, यामध्ये चांगल्या पद्धतीचा इंटरेस्ट सुद्धा तुम्हाला मिळेल, आणि तुम्ही सुद्धा सुद्धा स्वतः डिसाईड करू शकता की किती अमाऊंट तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि किती कालावधीसाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे. परंतु हा व्हिडिओ मी फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंटची रिकमेंडेशन मी करत नाही. फक्त हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजसाठीच कन्सिडर करावा. कारण काय असतं की खूप असे लोक आहेत की ज्यांना इन्व्हेस्टमेंट कुठे कुठे करायची असते, कुठे कुठे आपण आपला पैसा ग्रो करू शकतो, म्हणजे चांगली वेल्थ क्रिएट करू शकतो, हे त्यांना माहिती नसतं. म्हणून हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असू शकतो. या व्हिडिओ थ्रू ते वेगळे बेनिफिट्स घेऊ शकतात. म्हणजेच काय, की जर त्यांना नॉलेज नसेल तर नॉलेज घेऊन इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट करू शकतात. तर मित्रांनो, हे होते वेगवेगळे आरडीचे बेनिफिट्स. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा, आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन अपडेट्स मी तुम्हाला वेळेवर देत राहतो. तर मित्रांनो, भेटूयात एक नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.